हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 डायमेन्शनल ॲरे काय राहतं ते बघणार आहोत. 2 डायमेन्शनल ॲरे इज वन ऑफ द टाइप ऑफ ॲरे. मित्रांनो, आपण आजचं हे लेक्चर तिसरं आहे आपला 1 डायमेन्शनल सिंगल डायमेन्शनल म्हणजेच 1 डायमेन्शनल ॲरे झालेला आहे. याच्या आधीचं लेक्चर जर कोणी बघितलं नसेल तर ते बघून घ्या. 2 डायमेन्शनल ॲरे आज काय आहे ते बघणार आहोत आपण. चला तर मग 2 डायमेन्शनल ॲरे बघू, त्याचे प्रोग्राम्स बघू, त्याचा सिंटॅक्स बघू, त्याचा एक्झाम्पल बघू. 2 डायमेन्शनल ॲरे इज वन ऑफ द टाइप ऑफ ॲरे. 2 डायमेन्शनल ॲरे कॅन बी यूज फॉर स्टोरिंग डाटा इन टेबुलर फॉर्मॅट. In 2 डायमेन्शनल ॲरे we can represent the data in rows and columns. मित्रांनो, ही सिंपल वाक्य आहेत ते तर तुम्हाला समजतच असतील. पहा, पहिला वाक्य काय म्हणत आहे. 2 डायमेन्शनल ॲरे एक ॲरे आहे, ॲरेचा टाईप आहे. काय आहे? टाईप आहे. 2 डायमेन्शनल ॲरे कॅन बी यूज फॉर स्टोरिंग डाटा इन टेबुलर फॉर्मॅट. म्हणजे डाटा हे टेबलच्या फॉर्मॅट स्टोअर केला जातो. टेबल तर माहिती ना, एक्सेल माहिती तुम्हाला. एक्सेल मध्ये जसा टेबल राहते, टेबुलर फॉर्मॅट मध्ये डाटा स्टोअर राहते, असा स्टोअर राहते डाटा. हे टेबल, हा पहिला, हा दुसरा, तिसरा कॉलम, हे कॉलम्स आणि हे रोज असे असतात ना, त्यांना टेबुलर फॉर्मॅट म्हणतात मित्रांनो. डाटा हा 2 डायमेन्शनल डाटा हा टेबुलर फॉर्मॅट मध्ये स्टोअर होते. इन 2 डायमेन्शनल वी कॅन रिप्रेझेंट डाटा इन रोज अँड कॉलम. रोज आणि कॉलम्स मध्ये आपण ते रिप्रेझेंट करतो. त्याला कॉलम्स राहतात आणि रोज राहतात त्या टेबुलर डाटाला, त्याने आपण त्याला रिप्रेझेंट करतो. मित्रांनो, इतकं तर तुम्हाला समजलं असेल. त्याचा सिंटॅक्स बघा. डाटा टाईप ॲरे नेम रो अँड कॉलम. पहा, डाटा टाईप काय लिहायचा? इंट. डाटा टाईप आपण इंट लिहू शकतो. ॲरे नेम काय? ॲरे नेम आपण ए दिला. ॲरे नेम आपल्या मनाने काही पण देऊ शकता तुम्ही. त्यानंतर रोजची साईज, पहिल्या ब्लॉक मध्ये रोजची साईज द्यायची आणि दुसऱ्या ब्लॉक मध्ये कॉलमची साईज. इथं रोजची साईज किती रोज दिल्या? चला 3 रोज दिल्या. आणि कॉलम किती दिले? मी 5 कॉलम दिले. अशा रोज आणि कॉलमची साईज द्यायची मित्रांनो. तर इंटिजर ए नावाचं हे केलंय आपण, ॲरे बनविलाय. आणि त्या ॲरे मध्ये रोज किती आहेत? 3 रोज आहेत आणि कॉलम्स 5 कॉलम आहेत. म्हणजे पहा, असा ॲरे क्रिएट झाला. 5 कॉलम हा ॲरे क्रिएट होणार कुठं? मेमरी मध्ये. कशाच्या? कॉम्प्युटरच्या मेमरी मध्ये. पहा, 3 रो आणि 5 कॉलम आहेत का इथं? बघा, हे पहा, 1 2 3 रो आणि 5 कॉलम, असे 5 कॉलम. या ॲरेचं नाव काय आहे? ए आहे. यामध्ये कोणता डाटा स्टोअर होणार? इंटिजर टाईपचा डाटा. पहा, 10 9 8 असं काही बी स्टोअर होणार, नंबर स्टोअर होणार. प्रत्येक बॉक्स मध्ये 1 नंबर, प्रत्येक ब्लॉक मध्ये 1 नंबर. आणि सिंगल कसा होता मित्रांनो? सिंगल असा पट्टी सारखा, रेल्वे सारखा असा होता सिंगल ॲरे. सिंगल डायमेन्शन असा ॲरे होता. तर मित्रांनो, त्याच्यात असं स्टोअर करीत होतो आपण. सरळ नाही, यात असं, त्यानंतर असं आणि त्यानंतर असं स्टोअर करणार आहोत मित्रांनो आपण. पहा, ते तुम्हाला समजेनच पुढं, टेन्शन घेऊ नका. आपण प्रोग्राम बघणार आहोत. आणखीन प्रोग्राम बघितला नाही. एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो, एक्सप्लेन 1 डायमेन्शनल अँड 2 डायमेन्शनल ॲरे. तेव्हा याची थोडी थिअरी, 1 डायमेन्शनलची थोडी थिअरी, त्याचा सिंटॅक्स लिहायचा मित्रांनो. इतकं सगळं करून टाकायचं मित्रांनो. पहा कसा रिप्रेझेंट करते. इन अबव एक्झाम्पल, ए इज डिक्लेअर ॲज 2 डायमेन्शनल ॲरे which has 3 rows 5 columns. 3 rows 5 columns. ही इथं 5 नका लिहू, इथं 3च लिहा, कारण 3 rows 3 कॉलमचाच बघूया. हे पहा, ही किती? 3 rows 3 कॉलमचा आहे. हे पहा, 3 rows 3 कॉलमचा केलाय. म्हणजे 3 रोज असणार, पहिली, दुसरी आणि तिसरी. आणि कॉलम 3, 1 2 आणि तिसरा कॉलम. 3 रोज आणि 3 कॉलम आले का मित्रांनो? तर पहिले, आता तुम्हाला माहिती आहे, हे ॲरे आहे. या ॲरेला इंडेक्स व्हॅल्यू असतात. इंडेक्स व्हॅल्यू कुठून सुरुवात होती? इंडेक्स व्हॅल्यूची सुरुवात ही 0 पासून होती सुरुवात. तर मित्रांनो, म्हणून 0 पासून सुरुवात करेल. पहिल्या ब्लॉकला काय नाव असते? इथं पहिल्या ब्लॉकच्या पहिल्या कॉलमला इथं 0, दुसऱ्या कॉलमला 1, तिसऱ्या कॉलमला 2 असं नाव असते. जितके कॉलम असते तितके पुढे चलत राहील मित्रांनो.
हे एन पर्यंत किती पण असू शकते मित्रांनो. एन पर्यंत म्हणजे किती पण नंबर पर्यंत असू शकते. असेच रो साठी सुद्धा पहिल्या रो साठी 0, दुसऱ्या रो साठी 1, तिसऱ्या रो साठी 2, असं 0 पासून इंडेक्स सुरू होणार, त्याला इंडेक्स व्हॅल्यू म्हणते. तर मित्रांनो आता तुम्हाला या ब्लॉकला ऍक्सेस करायचे, या ब्लॉकला, या डब्याला, या खाप्याला ऍक्सेस करायचे तुम्हाला. तर कसं करणार, तर पहिल्यांदा रो बघायची, पहिल्यांदा रो ऍरे लिहायचा, या ऍरेचा रो लिहायची, पहिल्या ब्लॉक मध्ये रो. आपल्याला हा डबा ऍक्सेस करायचा, म्हणजे त्याची रो काय येईल पहा. रो किती, रो आहे 1, रो आहे 1 आणि कॉलम किती आहे त्याचा, कॉलम सुद्धा 1च आहे. पहा रो 1 आहे आणि कॉलम सुद्धा 1 आहे, म्हणजे हे जर आपण असं लिहिलं तर आपल्याला या डब्यावरती जी व्हॅल्यू आहे ती आउटपुटला डिस्प्ले होऊन जाईल. या डब्यावरती, या बॉक्सवरती जी व्हॅल्यू आहे ती आउटपुटला डिस्प्ले होऊन जाईल. तर मित्रांनो आणि हे पहा, याची लोकेशन काय आहे, याची लोकेशन पहिल्यांदा A1 आणि कॉलम किती, सेकंड कॉलम मध्ये हे 1 आणि हे सेकंड कॉलम म्हणजे इथं. पहा याची लोकेशन काय आहे, याची ब्ल्यू कलर मध्ये बघा, याची लोकेशन काय आहे 2 आणि कॉलम 1. पहा ऍरे 2 आणि कॉलम 1 आहे का, हे पहा ऍरे 2 आणि कॉलम 1 आहे ना, तर त्याची लोकेशन आहे मित्रांनो. ती तशा प्रत्येक ह्याच्या लोकेशन्स राहतात मित्रांनो. आता मला तुम्ही सांगा याची लोकेशन काय राहील. आता मी हे डबे काढलेत, मला याची लोकेशन काढायची, याची लोकेशन काय राहील मित्रांनो. आता पहा त्याची लोकेशन काढण्यासाठी इंडेक्स व्हॅल्यू मांडा. इंडेक्स 0 पासून स्टार्ट होते माहिती, 0, 1, 2, 3. किती कॉलम आहेत, 4 कॉलम आहेत. मग 0 इंडेक्स पासून सुरू केलं. परत रोज किती काउंट करा, रोज 0, 1, 2. पहिल्यांदा रोज काउंट करायच्या, नंतर कॉलम. आता आपल्याला हा ब्लॉक ऍक्सेस करायचा आहे. ते ब्लॉक कसा ऍक्सेस करायचा पहा. 1 ऍरे ऑफ, हे कुठे येईल, पहिल्यांदा रो, पहिल्या ब्लॉक मध्ये रो लिहायची. रो किती 1, A ऑफ 1 आणि इकडे कॉलम कोणत्या कॉलम मध्ये येईल, तिसऱ्या कॉलम मध्ये, हे इथं. मग हा ब्लॉक ऍक्सेस होणार म्हणजे इथं 3 ऍरे, पहिला हे रो आणि दुसरे हे कॉलम राहते. पहिल्या ब्लॉक मध्ये रो राहते, दुसऱ्या ब्लॉक मध्ये कॉलम राहते. रो आणि कॉलम, रो आणि कॉलम, हे लक्षात ठेवा. तर चला तर मित्रांनो आता बघूया आपण ऍरेचा वापर का म्हणून करतो आपण. मित्रांनो तुम्हाला माहिती मॅट्रिक्स टाईपची गणित माहिती तुम्हाला, तुम्ही जर तुमच्या डिप्लोमाला जर फर्स्ट सेमिस्टरला बघितलं असेल किंवा सेकंड सेमिस्टरला तुम्ही शिकत असताना मॅथ मध्ये मॅट्रिक्स असं राहते मित्रांनो, असं मॅट्रिक्स राहते आणि त्यावरती व्हॅल्यू स्टोअर करावं लागतात. 1, 2, 0, 8 असं किती पण मॅट्रिक्स राहतात मित्रांनो, त्यावरती तुम्हाला अशा व्हॅल्यू स्टोअर करावं लागतात. तर मित्रांनो त्या व्हॅल्यू कशा स्टोअर करायच्या, असाच ऍरे बनवायचा असते मित्रांनो. या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठीच ऍरे बनवायचा असते. हे पहा इथं सुद्धा ऍरे तयार होतो या मॅट्रिक्स व्हॅल्यूचा. अशा ह्या व्हॅल्यू स्टोअर होतात मित्रांनो. 3x3 मॅट्रिक्स तुम्ही सॉल्व्ह केला असेल, 3x3 ऍडिशन बाय क्रॅमर्स रूल वगैरे वगैरे तुम्ही बघितलं असेल मॅथ मध्ये. तर ते सेम तसंच आहे मित्रांनो, असं मॅट्रिक्स. आणि हे स्टोअर करायचं मित्रांनो. पहिले हे रोज मध्ये, हे रो आणि हे कॉलम मध्ये, हे यालाच 2 डायमेन्शनल म्हणते मित्रांनो. पहा 1 डायमेन्शनल म्हणजे फक्त रो असणार, 2 डायमेन्शनल म्हणजे रो आणि कॉलम, आणि एक मल्टी डायमेन्शनल सुद्धा राहते मित्रांनो. त्याच्यात 2 हे राहतात. मी तुम्हाला जेव्हा आपण टाईप समजून सांगित होतो पहिल्या लेक्चर मध्ये, तेव्हा तुम्हाला सांगितलेलं आहे 3 प्रकारचे ऍरे राहतात. एक रो सिंगल डायमेन्शनल म्हणजे एक सिंगल रो राहते, हा सिंगल डायमेन्शन ऍरे राहते. हे पहा हा 1 डायमेन्शनल राहते, हा 2 डायमेन्शनल राहते आणि हा मल्टी डायमेन्शनल राहते. मल्टी डायमेन्शनल म्हणजे कोणता, जिथं एक पेक्षा जास्त 2 डायमेन्शनल असते, एक पेक्षा जास्त 2 डायमेन्शनल. हे पहा हे 2 डायमेन्शनल आहे, एक पेक्षा जास्त म्हणजे 2 डायमेन्शनल, म्हणजे हे दोन्ही मिळून मल्टी डायमेन्शनल झाले मित्रांनो. तर होप की तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण चला तर प्रोग्राम बघूया. प्रोग्राम कसे बघायचे, याचं इनिशियलायझेशन, 2 डायमेन्शनल ऍरेचं इनिशियलायझेशन कसं करायचं ते बघूया. ऍट ए कंपायलेशन टाइम, जेव्हा कंपाईल होतो तेव्हा आपण बघितलं होतं की त्या ऍरेचं इनिशियलायझेशन कसं करतो आपण.
ए नावाचा ऍरे बनवतो आणि त्याला असं इक्वल टू देऊन असं करून कर्ली ब्रेसेस देऊन इथं मी 1 2 3 असे काही बी नंबर टाकून ऍरेवर व्हॅल्यू टाकत होतो. आता ते इथं कसं करायचं, इथं सिंगल हे 1 डायमेन्शनल साठी झालं. आता 2 डायमेन्शनल साठी असं करायचं पहा, सिंटॅक्स पहा. 2 डायमेन्शनल साठी असं करायचं. हिअर वी इनिशियलाइज 2 डायमेन्शनल ऍरे ऍट ए डिक्लेरेशन कसं करायचं असं. मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडतोय एक्झाम मध्ये, फायनलला सुद्धा प्रश्न पडलेला आहे की ऍरे क्रिएशन अँड डिक्लेरेशन, हो इनिशियलायझेशन अँड डिक्लेरेशन कसं करायचं त्याच्या बाबतचा प्रश्न पडतोय मित्रांनो. तर सिंटॅक्स पहा तुला, डाटा टाईप ऍरे नेम रो आणि कॉलम, व्हॅल्यूज लिहायच्या तिथं. पहिल्यांदा कॉलम रो द्यायची, दुसऱ्यांदा कॉलम, रो कॉलम. पहा तर तुम्ही आता ही सिंटॅक्स बघून घ्या, परीक्षेमध्ये हा सिंटॅक्स लिहा तुम्ही. एक तर हा प्रकार झाला, हे पहा असं असं करू शकता तुम्ही. असं काय केलं, इथं इंटिजर नावाचा ऍरे डिक्लेअर केला. ए रो किती, 3 रो किती 3 रो आणि कॉलम किती 3 कॉलम. रो 3 आणि कॉलम 3. पहिली व्हॅल्यू काय टाकली युजरने 10 व्हॅल्यू इथं स्टोअर होणार इथं. दुसरी व्हॅल्यू काय टाकली 20 इथं स्टोअर होणार. पुन्हा 30 इथं स्टोअर होणार. पुन्हा 40, पुन्हा 50 इथं, पुन्हा 60 इथं, 70 इथं, 80 आणि 90 अशा टोटल 9 व्हॅल्यू. हे पहा 9 व्हॅल्यू टोटल अशा स्टोअर होणार मित्रांनो. 9 व्हॅल्यू टोटल स्टोअर होणार. तर पहा मित्रांनो, जशा जशा सिरियल वाईज ते युजर लिहीन तशा तशा हे स्टोअर होत राहणार. अशा स्टोअर होत राहणार. हे कोणतीही पद्धत आहे ऍट अ टाइम ऑफ डिक्लेरेशन. जेव्हा आपण ऍरे डिक्लेअर करतो त्याच टाइमाला आपण त्याच्या व्हॅल्यूज देऊन टाकलो, त्याला ऍट अ टाइम ऑफ डिक्लेरेशन म्हणतात. ऍरेला व्हॅल्यू देणे म्हणजे काय, त्यालाच इनिशियलायझेशन म्हणतात. इनिशियलायझेशनचा अर्थ समजला ना तुम्हाला, ऍरेला व्हॅल्यू देणं. ह्या इनिशियलायझेशनचा अर्थ ऍरेला व्हॅल्यू देणं. आणि ऍरेला व्हॅल्यू आपण जेव्हा देतो, समजा ऍरेला केव्हा व्हॅल्यू देऊ शकतो आपण, दोन वेळेस देऊ शकतो. म्हणजे 2 पद्धती आहेत, 2 टाइम आहेत ऍरेला व्हॅल्यू द्यायच्या. ऍट ए कंपायलेशन टाइम, कंपायलेशनच्या वेळेस एक देऊ शकतो आणि ऍट ए रन टाइम एकदा देऊ शकतो. तर आधी कंपायलेशनच्या टाइमाला कशी दिली, अशी दिली हो का, इंटिजर असं करून असं कंपायलेशनच्या टाइमाला द्यायचं. आता चला रन टाइमाला कशी देते ते बघूया. पहा कसं ते मी आता ती डायग्राम काढली का, ती डायग्राम आहे. इंडेक्स व्हॅल्यूज त्याच्या बघा, कॉलम्स आणि खाली रोज. पहा 10 20 30 40 50 60 70 80 90 असं स्टोअर होणार. बिलो डायग्राम शो एलिमेंट स्टोअर इन 2 डायमेन्शनल डाटा. हे असे युजरने इन्सर्ट केलेले हे असे स्टोअर होणार मित्रांनो. ऍट ए रन टाइम म्हणजे जेव्हा प्रोग्राम रन झाला, रन करीत असताना. ऍट रन टाइम म्हणजे जेव्हा प्रोग्राम रन करीत असताना आपण व्हॅल्यू देणे, त्याला रन टाइम म्हणतात. काय करायचं आपल्याला, इनिशियलाइज करायच्यात, व्हॅल्यू द्यायच्यात, ऍरे मध्ये व्हॅल्यू द्यायच्यात. ती कधी कधी देऊ शकतो आपण ऍट ए कंपायलेशन टाइम. म्हणजे जेव्हा आपण ऍरे डिक्लेअर करतो तेव्हाच देऊन टाकायच्या असं, अशा कर्ली ब्रेसेस वापरून. किंवा जेव्हा तुम्ही ऍरे असं डिक्लेअर करताना वर, त्याच्यानंतर तुम्ही स्पेशल प्रत्येक ब्लॉकला अशी व्हॅल्यू देऊ शकता. पहा इथं काय झालंय, इथं सुद्धा मी क्रिएट करून दाखवतो. पहा 3 रो आणि 3 कॉलमचा बी नावाचा ऍरे बनविलेला आहे. पहा इंटिजर ऍरे बी नावाचा 3 रो 3 कॉलम, रो आणि कॉलम. पहिली 0 0 वर कोणता आहे 10. 0 0 कुठं आहे, इंडेक्स व्हॅल्यू लिहा 0 1 2, परत 0 1 2 अशी इंडेक्स व्हॅल्यू लिहायची. 0 0 0 0 वर कोणती व्हॅल्यू आहे 10 व्हॅल्यू, इथं 10. हे पहा इथं 0 आणि इथं 0 कुठे येईल, इथं येईल ना, मग इथं 10 व्हॅल्यू टाका. पहा इथं काय बी 1 0 कुठे येईल, बी 1 म्हणजे ही, आणि 0 कुठे येईल इथं. मग ही किती, कोणती व्हॅल्यू टाकायची, इथं 40 व्हॅल्यू टाका, इथं 40 व्हॅल्यू टाका. अशा प्रत्येक ठिकाणी. आता इथं कोणती व्हॅल्यू येईल ती कशी कळणार, बी नावाचा ऍरे आहे. बी रो किती 2 आणि कॉलम किती 2, म्हणजे B22 वर कोणती व्हॅल्यू आहे 90, म्हणजे 90 व्हॅल्यू इथं येईल मित्रांनो. 90 व्हॅल्यू इथं येईल तुमची. तर होप की तुम्हाला समजायला असेल मित्रांनो.
जसे जसे आपण व्हॅल्यू टाकत जातो तशा तशा व्हॅल्यूज येत राहतात. हे अशा व्हॅल्यू स्टोअर होत राहतात. हे पहा लाईनीने केलेले आपण प्रत्येक ह्याला आपण वेगवेगळं व्हॅल्यू टाकू शकतो. जी मर्जी आपण ती व्हॅल्यू टाकू शकतो. चला तर आता आपण प्रोग्राम मध्ये जाऊन बघू कशा कशा व्हॅल्यू टाकू शकतो कशा कशा नाही. ऍरे घ्यायचा कसा आणि द्यायचा कसा, म्हणजे ऍरे आपण घेणार आहोत. हा असा ऍरे घेणार आहोत. हा फॉर लूपचा वापर करून पहा. रोज साठी एक फॉर लूप. मी तुम्हाला हा प्रोग्राम इथं समजून सांगतो. रोज साठी एक फॉर लूप, रोज साठी एक फॉर लूप. हा फॉर लूप रोज साठी आणि हा फॉर लूप कॉलम्स साठी. समजलं का मित्रांनो? फॉर लूप, दोन फॉर लूप का वापरले तिथं? दोन फॉर लूप. पहिला फॉर लूप रो साठी, दुसरा फॉर लूप हे कॉलम साठी वापरलेला आहे. आणि काय केलं आहे? स्कॅनएफ द्वारा व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत कुणाकडून? युजर कडून. आणि प्रत्येक व्हॅल्यू ही स्टोअर केलेली आहे कशावर? ए ऑफ आय जी. ए ऑफ आय जी म्हणजे काय? आय आणि जे ची व्हॅल्यू बदलत राहणार. हे पहा अशी बदलत राहणार अशी. कधी कधी आय ची व्हॅल्यू होईल 0, कधी होईल आय ची व्हॅल्यू 1. मग युजरने त्यावर एंटर केला 20 नंबर, तर ती या ए ऑफ 10 व्हॅल्यू वर 20 नंबर 20 एलिमेंट हा इन्सर्ट होऊन जाईल मित्रांनो. असा त्याचा अर्थ आहे. चला तर आपण आता ह्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला लिहून दाखवतो कसं होते काय नाही. तर मित्रांनो आता आपण प्रोग्राम लिहूया. आपण सिंगल लाईन टू लाईन मी तुम्हाला कमेंट म्हणजे लाईन टू लाईन मी तुम्हाला टाईप करून सांगणार आहे प्रोग्राम आणि समजून सुद्धा सांगणार आहे. तर टेन्शन घेऊ नका. फक्त आपल्या व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत राहा. मी काय काय सांगत आहे ते परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट राहते आणि तुम्ही त्यावर दुर्लक्ष करू नका. इंटीजर नावाचा ऍरे बनवायचा. आधी पहिल्यांदा काय बनवायचं? 2 डायमेन्शनल ऍरेला घ्यायचंय आपल्याला. कुणाकडून? युजर कडून. कसं घ्यायचं? 2 डायमेन्शनल ऍरेला. प्रोग्राम कशाबद्दल आहे? टेक फ्रॉम टेक ऍरे व्हॅल्यूज फ्रॉम युजर. कोणत्या ऍरेची? 2 डायमेन्शनल ऍरेचे व्हॅल्यूज घ्यायचे आपल्याला युजर कडून. पहा ऍरे डिक्लेअर करा. पहिल्यांदा काय? रोज किती? 3 रोज. दुसऱ्यांदा काय? कॉलम्स किती? 3 कॉलम्स. पहा ऍरे डिक्लेअर झालेला आहे. आणि 2 पद्धती सांगितल्या होत्या मी. ऍट अ टाइम ऑफ डिक्लेरेशनच्या टाइमाला तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता आणि ऍट अ टाइम ऑफ कंपायलेशन. पहा आधी आपण युजर कडून व्हॅल्यू कशा घ्यायच्या ते बघूया आणि त्यानंतर बाकीचं बघूया. आधी हे ऍरे डिक्लेअर करून ठेवला. आता मेमरी मध्ये ऍरे साठी जागा अलोकेट झाली. पहा त्यानंतर आणखीन 2 व्हेरिएबल बनवून घेणार आपण. एक आय आणि जी. आय आणि जी कशासाठी बनवित आहे मी? आय आणि जी कशासाठी बनवित आहे ते तुम्हाला समजेनच मित्रांनो. 2 व्हेरिएबल आणखीन बनवून घेतले. आता प्रिंटएफ फंक्शनचा वापर करूया. प्रिंटएफ फंक्शनचा वापर करून आपण काय करूया? युजरला मेसेज देऊया किंवा युजर एंटर ऍरे एलिमेंट्स. युजरला मेसेज दिला एंटर ऍरे एलिमेंट्स. युजर काय करणार? ऍरेचे एलिमेंट्स एंटर करणार. एलिमेंट्स कोणते? 3x3 म्हणजे 3x3 म्हणजे 3x3 ऍरेचे 2D करा. 2D ऍरेचे एलिमेंट्स एंटर करा म्हणून सांगितलं असं युजर. असा आउटपुटला सिंपल मेसेज देऊन टाकला. युजर काय करीन? एंटर करीन. आता फॉर लूप लावा. एंटर केलेली व्हॅल्यू ही आपल्याला कशा कशावर स्टोअर करायची? तर पहा मित्रांनो मी इथं सांगितलेलं आहे कशा कशावरती व्हॅल्यू स्टोअर करायची आपल्याला. कशा कशावरती व्हॅल्यू स्टोअर करायच्यात आपल्याला? हे याच्यावरती. आता इथं पहा मी ते मागचं कॉपी पेस्ट केलंय मी इथंच. आता इथं पहा कशा कशावरती आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे. पहा बी नावाचा ऍरे इथं बी नावाचा ऍरे करून घ्या.
ॲरेचं नाव आपण काही पण देऊ शकतो, ती तुमची मर्जी राहिली. बी नावाचा ॲरे आहे, बी नावाचा ॲरे दिला नेम, ॲरे नेम तुम्ही तुमच्या मर्जीवर सुद्धा देऊ शकता. किती व्हॅल्यू स्टोअर होणार आता या 3x3 ह्याच्यात? 9 व्हॅल्यू स्टोअर होणार. या 9 व्हॅल्यू म्हणजे पहिल्या ह्याच्यावर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 अशा 9 व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायच्यात. पहिली व्हॅल्यू 0 ऑफ 0, ए ऑफ 0, 0 ह्याच्यावर स्टोअर होणार. पहिली व्हॅल्यू ह्याच्यावर स्टोअर होणार, दुसरी व्हॅल्यू याच्यावर स्टोअर होणार, तिसरी व्हॅल्यू याच्यावर. म्हणजे पहा कशावर? पहिली 0 रो म्हणजे पहिली रो आणि दुसरा कॉलम याच्यावर स्टोअर होणार. पहा पहिला कॉलम दुसरी रो याच्यावर स्टोअर होणार. अशा तर हे आहे आपल्या प्रत्येक ह्याच्यावर स्टोअर करायची. पहा पहिल्यांदा आपण काय करायचे? रोज घ्यायची. रोज साठी फॉर लूप लावायचा. पहिल्यांदा रो वरती स्टोअर करण्यासाठी फॉर लूप लावायचा. फॉर लूप लावायचा, त्याची व्हॅल्यू कुठून सुरुवात करायची? 0 पासून. का म्हणून? कारण ॲरेची इंडेक्स हे 0 पासून सुरुवात करतात. आय ला व्हॅल्यू काय द्यायची? आधी 0 द्यायची. त्यानंतर मी 0 आय ला व्हॅल्यू दिलं, आय हा लेस दॅन 3. का म्हणून? कॉलमची साईज काय आहे? रोजची साईज काय आहे? 3 आणि कॉलमची साईज काय आहे? ती सुद्धा 3, म्हणून इथं 3 दिली आपण. हे लॉजिक असे पाठच करून ठेवायचे मित्रांनो. हे तुम्हाला पेपरमध्ये वारंवार वापरल्या जातात, म्हणून असे चक्क पाठच करून टाका हे लॉजिक. हे लॉजिक तुम्हाला समजणे गरजेचेच आहेत. जर नाही समजले की त्यातलं तुम्हाला काहीच येणार नाही. पहा इथे एक फॉर लूप लावला आपण. यामध्ये एक फॉर लूप आणखीन एक क्रिएट करायचा. यामध्ये एक फॉर लूप, दुसरा फॉर लूप कशासाठी? जे साठी. जे इक्वल टू 0. जे सुद्धा 0 पासून सुरुवात करायची. याला सुद्धा जे लेस दॅन 3 पर्यंत चालवायचं. कारण जे काय आहे? कॉलम आहेत. आणि हे पहा आय म्हणजे रोज आणि जे म्हणजे कॉलम. आय म्हणजे रोज आणि जे म्हणजे कॉलम, असं समजून घ्या. जे केलं आणि त्यानंतर जे प्लस प्लस करायचं. जे प्लस प्लस. आता पहा यामध्ये या फॉर लूप मध्ये आता तुम्ही तुमचा प्रोग्राम लिहू शकता. काय प्रोग्राम लिहायचा? युजर कडून व्हॅल्यूज घ्यायच्यात आपल्याला. युजर कडून व्हॅल्यूज घ्यायच्यात म्हणजे स्कॅन एफ फंक्शन वापरावं लागेल. एवढं तर समजलं का? तर चला स्कॅन एफ फंक्शन वापरलं. स्कॅन एफ द्वारा काय करणार? युजर कडून व्हॅल्यू घेणार. कशी घेणार? इंटिजर व्हॅल्यू घ्यायची ना. पहा इंटिजर व्हॅल्यू घ्यायची ना आपल्याला, म्हणून इंट डिक्लेअर केलं. %d वापरायचं. %d कॉमा देऊन ऍड्रेस ऑफ कुणाचा देणार तुम्ही? ऍड्रेस ऑफ आय आणि जे. ऍड्रेस ऑफ ॲरे बी नावाच्या ॲरेचा पहिल्यांदा कॉलमची व्हॅल्यू, पहिल्यांदा रोची व्हॅल्यू. पहिल्यांदा रोची व्हॅल्यू काय? रो काय? आय आहे. आणि याची व्हॅल्यू काय? जे आहे. कॉलम काय? जे आहे. इथं रो आय आहे आणि कॉलम जे आहे, त्याच्यावरती ती स्टोअर होणार. पहा काय झालं इथं. आधी मी प्रोग्राम लिहून घेतो, त्यानंतर तुम्हाला समजून सांगतो, जेणेकरून आणखीन क्लिअर होईल तुम्हाला. जेवढं तुम्हाला क्लिअर होईल तेवढं तुम्हाला चांगलं पडेल. पहा पहिल्यांदी कशासाठी वापरायचा? पहिल्यांदी हे पहा मी इकडला डिलीट करून घेतो. मी पहिल्यांदा कशासाठी वापरला? एवढा कशासाठी वापरला? हा ॲरे घेण्यासाठी. तुम्हाला माहिती ॲरे घेण्यासाठी आणि ॲरे डिस्प्ले करण्यासाठी दोनदा लॉजिक वापरावे लागतात. म्हणजे जे काही तुम्ही वर लॉजिक वापरता तेच लॉजिक तुम्ही खाली सुद्धा वापरायचे. म्हणजे हेच लॉजिक, म्हणजे हे दोन फॉर लूप, हे स्कॅन ऑफ, हे असं हे सगळं खाली वापरायचंय ऍज इट इज. इथून इथवर कुठून? या फॉर पासून ते इथवर. हे पहा इथून इथवर ऍज इट इज. फक्त बदल कुठं होणार? इथं पहा एंटर्ड ॲरे इज. एंटर ॲरे एलिमेंट्स आर, म्हणजे ॲरेचे एलिमेंट्स डिस्प्ले करून टाकायला. आपण काय करायला? ॲरेचे एलिमेंट्स डिस्प्ले करून टाकायला.
कशी करणार आपण ॲरेचे एलिमेंट्स डिस्प्ले, तर चला तर बघूया आता. printf चा फंक्शन वापर. printf फंक्शन वापरा. इथं सेम %d लावायचा. %d का मग, कारण की व्हॅल्यूज आपण टाकायला. इथं काय करा, /t लावा. /t का मग आपल्याला टॅब घ्यायचा आहे. टॅब /t चा काय वापर झाला तिथं ती बी सांगतो मी, टेन्शन घेऊ नका. बाकी सगळं लॉजिक सारखं, फक्त printf च्या जागी scanf वापरलंय. नाही, scanf च्या जागी printf वापरले. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. आणि हा फॉर लूप झाल्यानंतर म्हणजे जेव्हा एक कॉलम भरला तेव्हा काय होणार, खाली येणार. पहिली रो भरणार, पुन्हा कॉलम भरणार. जेव्हा कॉलम भरला तेव्हा खाली येणार. म्हणून इथून एंटर दाबलं आणि इथं printf फंक्शन देऊन त्यावरती मी /n लिहिलं. तर ती /n काऊन लिहिलं ते बी सांगतो. तर आधी आपण आउटपुट बघू. आउटपुट स्क्रीन बघू. आउटपुट स्क्रीन बघून जरा तुम्हाला खात्री पटली, आपला प्रोग्राम रन झाला, तर तुम्ही समजून जा की तुम्ही चांगली प्रोग्रामर आहात. तुम्हाला प्रोग्राम समजला असेल तर आता मी रन करून दाखवतो तुम्हाला. एरर तर येणारच, कारण की एवढा मोठा प्रोग्राम म्हणजे काही जोक नाही. पहा एरर काय आलाय बघू. एरर कसा सॉल्व्ह करायचा, /n printf च्या जागी कोलन नाही म्हणते, ही कोलन आणि बिफोर टोकन ही, म्हणजे इथं कोलन राहिला, असा कोलन राहिला. पहा मित्रांनो, कोलन राहिला. अशा छोट्या छोट्या मिस्टेक्स होत राहतात मित्रांनो, तर त्याला काही घाबरायची गरज नाही. तर मित्रांनो, आता आपला प्रोग्राम चलत आहे. लास्टला मी जरा नेटवर्क चेक केलं माझं आणि काय केलं, साईडला रिलोड केलं साईडला आणि नेटवर्क चेक केलं. तर आता हा प्रोग्राम रन होत आहे. पहा, तुम्हाला आउटपुट दाखवतो या प्रोग्रामचं कसं आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. पहा आता प्रोग्राम रन होत आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 90 हे ॲरेचे व्हॅल्यू येत आहेत. कसं काय येत आहेत, इथं /n लावा म्हणजे की खाली व्हॅल्यू येईल. पहा व्हॅल्यू येत आहेत. मित्रांनो, आपण जशा एंटर व्हॅल्यू करता, प्रत्येक व्हॅल्यू एंटर केल्यानंतर ती व्हॅल्यू अशी स्टोअर होणार. पहिली व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार, A00 येत आहे. इथंच तुम्हाला दाखवतो मी इंडेक्स व्हॅल्यू, आपलं सॉरी इंडेक्स व्हॅल्यू, आणि ती हे सर्व तुम्हाला दाखवतो इथंच. कॉलम, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, इंडेक्स व्हॅल्यू नुसार अशा व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. पहा पहिली व्हॅल्यू कशावर स्टोअर होणार, पहिली व्हॅल्यू A00 काय आहे, A00. पहा इथं 10 व्हॅल्यू इथं स्टोअर झाली. दुसरी व्हॅल्यू 01 म्हणजे इथं स्टोअर झाली. A01 म्हणजे इथं. तिसरी व्हॅल्यू A02 इथं स्टोअर झाली. चौथी व्हॅल्यू A10 इथं स्टोअर होणार, म्हणजे ही 40 व्हॅल्यू इथं. त्यानंतर 50 A11, त्यानंतर ही 60 इथं. त्यानंतर 202122 वरती ही व्हॅल्यू, अशा व्हॅल्यू स्टोअर होतात मग मित्रांनो. तर टेन्शन घेऊ नका. आणखीन क्लिअर नसेल झालेलं तुम्हाला, मला माहिती तुम्हाला क्लिअर नाही. हे कसं होत असेल ते तुम्हाला क्लिअर नाही आणखीन. हे फॉर लूप कसे पडत असतील, हे काय होत असेल ते मी उद्याच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगून देतो. आजचं लेक्चर खरंच खूप मोठं झालेलं आहे, हा कंपायलरने जे त्रास दिला आपल्याला त्यामुळं. तर टेन्शन घेऊ नका. आता आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया.